नमस्कार मित्रांनो. आता आपण मराठी माध्यमातील बीजगणितातील दुसरा पाठ वर्ग समीकरणे यातील पूर्ण वर्ग पद्धतीचा सराव संच 2.3 सोडवणार आहोत. काय आहे त्यातील प्रश्न पहिला? खालील समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. पूर्ण वर्ग पद्धतीचे सूत्र तुम्ही आधीच्या वर्गामध्ये शिकल्या, जसं की ए अधिक बी कंसाचा वर्ग, याला पूर्ण वर्ग म्हणलंय. ए अधिक बी कंसाचा वर्ग, ह्याचं विस्तारित रूप काय होतं आठवते का? ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab. कधी किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. बेरीज आहे, त्यामुळे तुम्ही यातलं कुठलंही पद 1 2 3 पदापैकी कुठलंही पद आधी किंवा नंतर लिहू शकता. असंच ए वजा बी कंसाचा वर्ग पण होता. त्याचं कसं होतं? याला जर का पहिले पद म्हणलं, याला जर दुसरे पद म्हणलं, तर पहिल्या पदाचा वर्ग वजा, म्हणजे इथे जे चिन्ह असेल ते इथे अधिक होतं म्हणून इथे अधिक घेतलं, किंवा इथे अधिक घेतलं है ना, इथे अधिक घेतलं. ठीक आहे ना, इथे अधिक आहे तर तुम्हाला इथे अधिक घ्यावं लागेल. गुणाकाराच्या दुप्पटचं जे पद आहे त्या पदाच्या आधी. तसंच इथे वजा आहे म्हणून गुणाकाराची दुप्पट जी असणार आहे त्याच्या आधीचं चिन्ह वजा घ्यावं लागेल, आणि मग नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच इथे बी चा वर्ग. तर हे जे सूत्र होतं तुम्हाला आधीच्या वर्गात झालंय, याच सूत्राचा उपयोग करून आपल्याला सोडवायचे आहेत गणित. हे विस्तारित रूप आहे या कंसाचं. तर जर विस्तारित रूप अशा प्रकारचं किंवा अशा प्रकारचं जर का कुठं आलं, तर आपल्याला त्याच्या ऐवजी त्या विस्तारित रूपाला असं पूर्ण वर्गात रूपांतर करता आलं पाहिजे. आणि असं करता येऊन सोडवणं, असं करता येऊन वर्ग समीकरणाची मूळ काढण्याची जी पद्धत आहे तिला म्हणलंय पूर्ण वर्ग पद्धत. आता इथे पहिला प्रश्न मी लिहून घेतला, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. आणि या समीकरणाला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवून आपल्याला याची मूळ काढायची आहेत. मग बघा, याला सोडवण्याची पद्धत कशी येते. याच्यात काय करायचं? पहिली पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना पहिली पायरी काय आहे, तर दिलेलं वर्ग समीकरण, दिलेले वर्ग समीकरण हे आपलं जे सामान्य रूप आहे, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप तुम्हाला माहित आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. तर या रूपात आहे का पहिले पाहून घ्यायचं. दिलेलं वर्ग समीकरण नसेल तर त्याला या रूपात मांडायचं. ठीक आहे ना, पहिली पायरी. दुसरी पायरी सांगा तुम्ही की वर्ग समीकरणात जे पण वर्ग समीकरण दिलं असेल त्यामध्ये दिलेल्या गणितात, दिलेल्या प्रश्नात जे पण वर्ग समीकरण आहे त्याच्यात जो वर्गवालं पद आहे, वर्गवालं पद, त्या वर्गवाल्या पदाचा जो चलाचा सहगुणक आहे तो 1 पाहिजे. म्हणजे वर्ग असलेला जे पण पद असेल, चलाचा वर्ग, त्या चलाच्या वर्गाचा सहगुणक चलाचा सहगुणक 1 पाहिजे, आणि नसेल तर तो करून घ्यायचा. वर्ग असलेल्या पदातील चलाचा सहगुणक 1 करा. म्हणजे जसं इथं वर्ग असलेलं पद आहे एक्स वर्ग, 1x वर्ग, 1x वर्ग, तर याचा सहगुणक आपल्याला 1 करायचा आहे. इथे या गणितात याचा सहगुणक 1 ऑलरेडी दिलेला आहे, आधीच दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 करत बसायचं काम नाही, ते दिलेलं आहे. पण जर नसेल, जसं की समजा इथे दुसरी काही संख्या असेल, इथे 5 असेल, इथे 4 असेल, 2 असेल, 3 असेल, काही पण संख्या असेल, तर आधी या वर्गवाल्या पदाचा सहगुणक 1 करून घ्यायचा. तो कसा करायचा ते आपण पुढे पाहणारच आहोत. जसं इथं 5 असेल तर मग या सगळ्या समीकरणाला 5 ने आपल्याला भागावं लागेल. म्हणजे मग इथे 5ला 5 ने भागल्यानंतर इथे 1 येईल. अजून काही संख्या असली तर 9 असेल तर इथे तुम्हाला 9 ने भागावं लागेल सगळ्या समीकरणाला. म्हणजे मग इथे 9ला 9 ने भागल्यामुळे इथं 1 येईल. अशा पद्धतीने वर्ग असलेल्या पदाचा जे पण चल आहे त्या चलाचा सहगुणक आपल्याला 1 करायचा आहे. तिसरी पायरी, ह्या पायऱ्या आहेत सोडवण्याच्या. तर पहिली पायरी होती सामान्य रूपात लिहा. दुसरी पायरी जे चलाचा वर्गवाला पद आहे त्या चलाच्या वर्गवाल्या पदाचा सहगुणक 1 करा. तिसरी पायरी सांगतो मी. तिसरी पायरी आहे की मग नंतर सहगुणक 1 केल्यानंतर, आता इथे आहेच मुळात, पण जर याच्यात नसता सहगुणक 1 तर तुम्ही याला भागल्यानंतर 1 करण्यासाठी ज्या संख्येनं भागसाल सहगुणक, त्या सहगुणकानं भागल्यानंतर जे समीकरण तयार होणार आहे त्या समीकरणाची, म्हणजेच नवीन समीकरण जे तयार होणार आहे ते नवीन समीकरणाची
सामान्य रूपासोबत म्हणजेच याच्यासोबत तुलना करा. आता तुलना करून एबीसीच्या किमती काढणं आपण आधीच्या सराव संचात शोधलंय किंवा पाहिलंय है ना. तसे गणित आपण केले की या दिलेल्या गणिताची सामान्य रूपासोबत तुलना करणे, वर्गवाल्या पदाचा सहगुणक म्हणजे ए, मग यातल्या ए ची किंमत 1 होते. बिना वर्गवालं किंवा घातांक चलाचा घातांक 1 वाले जे पद असते त्याचा सहगुणक म्हणजे बी, मग याचा इथं बी ची याचा एक्सचा सहगुणक बी म्हणजे बी ची किंमत इथं किती होते 1, आणि स्थिरांक सी म्हणजे इथं सी ची किंमत 20 होते वजा. तर मग त्याची तुलना करा आणि तुलना झाली की मग आपल्याला एबीसीच्या तिघाच्या किमती नाही पाहिजेत, आपल्याला पाहिजे बी ची किंमत, फक्त बी ची किंमत पाहिजे आपल्याला. ए ची आणि सी ची तुम्हाला काढता येत असेल काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला पाहिजे इथं बी ची किंमत. बी ची किंमत घ्या. आता बी ची किंमत घेणं झाली की काय करा, बी च्या किमतीला 2 करा, म्हणजे बी च्या किमतीला 2 न भागा, बी/2 ची किंमत घ्या आणि बी/2 चा वर्ग घ्या. बी/2 घ्या, बी/2 चा वर्ग घ्या, म्हणजे बीची जी किंमत असेल तिला 2 ने भागा, नंतर ती जे बी/2 ची किंमत आली तिचा वर्ग घ्या. चला आता चौथी पायरी, ही जी बी/2 च्या वर्गाची किंमत आली, बी/2 चा वर्ग करून जी किंमत आली असेल ही किंमत आता ते जे नवीन वर्ग समीकरण होतं त्या नवीन वर्ग समीकरणात एकदा अधिक करा व एकदा वजा करा, म्हणजे टाका आणि काढा. टाकणे म्हणजे अधिक करणे आणि काढणे म्हणजे वजा करणे. मग आता वर्ग समीकरणात तर सामान्य रूपात 3 पद येतात, पण हे 2 नवीन वाढले. आता एकदा अधिक केलेलं पद बी/2 चा वर्ग हे पद एकदा अधिक करायचं आणि एकदा वजा करायचं, म्हणजे किती पद होतील आता, ते 3 आणि हे 2, 5. पाचवी पायरी आहे की ह्या नवीन आता जे 5 पदाचं वर्ग समीकरण झालं त्या 5 पैकी सुरुवातीचे जे 3 पद आहेत, सुरुवातीच्या 3 पदापासून जे मगाशी सूत्र लिहिले होते आपण त्याला म्हणलं होतं पूर्ण वर्ग तयार करा. त्या 3 सुरुवातीच्या पदापासून पूर्ण वर्ग तयार करा. आणि 6वी पायरी आहे आता सोडवायचं. मग एकदा पूर्ण वर्ग तयार झाला की मग पूर्ण वर्ग पद्धतीनुसार सोडवायचं. तर ह्या पायऱ्यानुसार आपल्याला जायचंय. सगळे गणित ह्या पायऱ्यानुसार केले की येतात. आता मुळात प्रश्न आहे की वर्ग समीकरणाला पूर्ण वर्ग पद्धतीने का सोडवायचं. तर भरपूर असे गणित आहेत जे की अवयव पद्धतीने तुम्हाला सोडवता येणार नाहीत. मग त्याच्यासाठी हे पूर्ण वर्ग पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता बघू आपण ह्यातल्या पायऱ्यानुसार जाऊ आणि मग ह्या गणिताला पण सोडू. पहा आता पहिली पायरी काय, दिलेल्या समीकरणाला सामान्य रूपात म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c मध्ये लिहायचं. ठीक आहे ना, यामध्ये लिहायचंय आपल्याला. तर आहे का आपलं, पहा पहिले दिलेलं प्रश्नातलं समीकरण असं आहे. तर हे पहिलेच आधीच सामान्य रूपात आहे, म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्यासारखंच आहे हे. ठीक आहे ना, म्हणजे आपली पहिली पायरी झाली. आता दुसरी पायरी काय आहे, वर्ग असलेल्या पदातील चलाचा सहगुणक 1 करा. मग यातील वर्ग असलेलं पद हे x वर्ग, ह्याचा सहगुणक किती आहे 1, बरोबर आहे. म्हणजे ही पण आपलं ऑलरेडी झालंय, 1 करायचं काम नाही आपल्याला, ते ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे, आधीच दिलेली. चला आता तिसऱ्या पायरीत काय, तर हे जे समीकरण आता याला आपण भागलंच नाही, त्याच्यामुळे हेच आपलं जुनं आहे आणि हेच आपलं नवीन समीकरण आहे. मग या समीकरणाची तुलना करायची कशासोबत, सामान्य रूपासोबत. ठीक आहे ना. मग सामान्य रूपासोबत तुलना करू, बी ची किंमत घेऊ, बी/2 ची किंमत घेऊ, बी/2 चा वर्ग घेऊ आणि मग तिसऱ्या पायरीत बी/2 चा वर्गाची किंमत माहित झाली की चौथ्या पायरीत ती किंमत एकदा याच्यात ठेवू, एकदा याच्यातून वजा करू. 5 पद झाले की पहिल्या 3 पदापासून पूर्ण वर्ग तयार करू. चला तर मग आता दिलेल्या वर्ग समीकरणाची
सामान्य रूपासोबत तुलना करू. काय होते मग? म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपासोबत तुलना करायची. मग त्याच्यातून काय करायचं होतं आपल्याला? फक्त b ची किंमत काढायची. मग बघा इथं x चा सहगुणक आहे b, इथे x चा सहगुणक आहे 1. ठीक आहे ना? मग b ची किंमत काय आहे आपली? 1. बरोबर आहे. आपल्याला b ची किंमत नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे b/2 चा वर्गची किंमत. मग याला 2 ने भागू. b/2 बरोबर काय होईल? 1/2. आणि मग b/2 चा वर्ग काय होईल? तर याचा वर्ग होईल, म्हणजे 1/2 चा वर्ग. ठीक आहे. आता ही झाली आपली पुढची पायरी. नंतरच्या पायरीत काय होतं आपलं? b/2 चा वर्ग ची किंमत जी येते ती या समीकरणात एकदा ठेवायची आणि एकदा वजा करायची. म्हणजे या 3 पदाचे 5 पद झाले पाहिजे. ठीक आहे ना? मग कसं होईल? हे x वर्ग अधिक x हे पहिले 2 पद जसेचे तसे लिहून घेऊ आणि नंतर या तिसऱ्या पदाच्या आधी एकदा 1/2 चा वर्ग अधिक केला आणि एकदा 1/2 चा वर्ग वजा केला आणि नंतर मग हे तिसरं पद जे होतं ते लिहून ठेवलं. बघा आता 5 पद झाली. 1 2 3 4 5. इथे किती होते? 3. 1 2 3. ठीक आहे ना? आता काय करायचं? नंतरची पायरी काय होती की पहिल्या 3 पदापासून पूर्ण वर्ग रूप तयार करायचं. बरोबर आहे. मग आता ह्याचं पूर्ण वर्ग रूप काय होईल बघा बरं. इथे जर का x मी जर का पहिला पद मानला तर इथे पहिल्या पदाचा वर्ग आणि इकडे आला दुसरा पद 1/2 चा वर्ग. म्हणजे याचा अर्थ इथे मधात काय असेल? 2 गुणिला पहिलं पद x गुणिला 1/2 है ना? म्हणजे याला मला असं लिहिता येते का बघा? x अधिक 1/2 कंसाचा वर्ग असं लिहिलं तर मी जमल का याला? बघा याला सोडून बघा हेच ठिकाणी. बघा जसं की समजा याला जर मी पहिले पद म्हणलं, याला जर मी दुसरे पद म्हणलं, अधिकचं चिन्ह घेतलं आणि वर्ग घेतला कंसाचा, तर तुम्ही जे a अधिक b कंसाचा वर्ग याला पूर्ण वर्ग म्हणलं, याच्यानुसार काय होते? a चा वर्ग अधिक या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 2 गुणिला ab अधिक b चा वर्ग आहे ना, दुसऱ्या पदाचा वर्ग. मग ह्याच्यानुसार ह्याचं काय होईल? x म्हणजे पहिलं पद आणि 1/2 म्हणजे दुसरं पद. तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग. नंतर अधिकचं चिन्ह, नंतर 2 गुणिला या दोघांचा गुणाकार x आणि गुणिला 1/2 है ना, आणि अधिक नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 1/2 चा वर्ग. बरोबर आहे. ह्याला बघा हे सोडवलं समजा तर x चा वर्ग आणि इथं नंतर अधिक 2 गुणिला x गुणिला 1/2 म्हणजे छेदातले 2 आणि वरचे 2 कटले तर काय येते इथं? फक्त x है ना, आणि इकडे 1/2 चा वर्ग. हे बघा हे तिन्ही पद इथं आलेत. x चा वर्ग अधिक x अधिक 1/2 कंसाचा वर्ग. म्हणजे मी ह्या 3 पदाच्या जागेवर मी हे लिहू शकतो. बरोबर आहे. ठीक आहे. तर मग आता ह्या तिघांच्या ऐवजी मी हे लिहिलंय, मी पूर्ण वर्ग आलाय माझ्याकडे कंसाचा आणि ह्या दोघं पदाला आता आपण मी सोडू शकतो. जसं की वजा 1/2 चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आणि इथे वजाचं चिन्ह आहे 20 बरोबर 0. आता इथे छेदात काहीच नाही, मग 1 आहे. तुम्ही इथे याचे छेद सारखे करून घेऊ शकता. छेद सारखे करण्यासाठी तुम्हाला इथे 4 न गुणा लागेल, इथे 4 न गुणा लागेल, म्हणजे छेद सारखे होतील. किंवा मग तुम्ही तिरपा गुणाकार करू शकता, तुम्हाला जसं येत असेल तसं. जसं आता मी हे इथं 1/2 कंसाचा वर्ग जसंच्या तसं लिहितो, मी तिरपा गुणाकार करून लिहितो. 1 गुणिला 1 झाले वजा 1, वजाचं चिन्ह 4 गुणिला 20, 20 चूक 80 आणि या दोघांच्या छेदात 4 1 4 बरोबर 0. आता हा जो कंस आहे 1/2 चा आता हा असाच राहणार. इथे काय होणार? वजा 1 आणि वजा 80 झाले वजा 81 भागिला 4 बरोबर 0. आता हे पूर्ण वर्गवाला कंस असाच ठेवू, ह्या पदाला तिकडे पाठवू. तर कसं होईल? x अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर हे इकडे वजा आहे, हे जर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला पाठवलं तर हे होईल अधिक. ठीक आहे. आता आपल्याकडे एका बाजूला पूर्ण वर्ग आहे आणि एका बाजूला संख्या आहे. एका बाजूला कंसाचा वर्ग आहे, एका बाजूला संख्या आहे. मग आपण काय करू? आपल्याला चलाची किंमत काढायची म्हणजेच आपल्याला मूळ काढायचंय. मग काय करावं लागेल? याचा वर्गमूळ काढून टाकावं लागेल. म्हणून आपण काय करू? वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचे. वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचे. मग इथे जर का वर्गमूळ घेतलं तर याचा वर्ग आणि वर्गमूळ कट होईल, म्हणजेच काय उरेल? फक्त इकडे x अधिक 1/2
2. पण इकडे मात्र जर का वर्गमूळ घेतो म्हणलं तर इकडच्या दोन्ही संख्या ह्या वर्ग संख्या आहेत, त्याच्यामुळे त्या वर्गमूळातून बाहेर येतील. उदाहरणार्थ समजा इथे पण तुम्हाला दाखवतो समजण्यासाठी म्हणून, वर्गमूळ जर घेतो म्हणलं तर x अधिक 1/2 कंसाचा वर्ग याचं वर्गमूळ घेतलं. इकडे पण 81 आणि 4 या 4 भागाकाराचं वर्गमूळ घेतलं तर इथं काय होईल, वर्ग आणि वर्गमूळ कटल, म्हणजे काय होईल x अधिक 1/2. इकडे पण तसंच होईल, 81चं वर्गमूळ येईल 9 आणि 4चं वर्गमूळ येईल 2. पण ह्या दोन्ही पण वर्ग संख्या ज्या आहेत ह्या संख्या वजा संख्येचा पण असतील आणि अधिक संख्येचा पण असतील. म्हणजे अधिक 9चा पण वर्ग 81 येते आणि वजा 9चा पण 81 येते. अधिक 2चा पण वर्ग 4 येते आणि वजा 2चा पण वर्ग 4 येते. म्हणून मी इथं अधिक किंवा वजा असं लिहिलंय. आता आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर हा 1/2 तिकडे पाठवू, म्हणजे हा होईल वजा, इकडे अधिक असल्यामुळं, आणि हा अधिक वजा 9/2. आता इथं दोन्ही संख्याचे छेद सारखे येतं. वर तुम्ही मधात एकदा अधिक घ्यायचंय आणि एकदा वजा घ्यायचंय, म्हणजे याला फोडून लिहायचं. म्हणजे कसं लिहिता येईल, x बरोबर हा वजा 1/2, एकदा मी अधिक 9/2 घेतो आणि याला सोडवतो. किंवा काय लिहिता येईल, x बरोबर वजा 1/2 आणि वजा 9/2. मी एकदा अधिक घेतला एकदा वजा घेतला या चिन्हाला फोडून. मग याला सोडू. आता x बरोबर इथं छेद सारखा आहे, मग वजा 1 अधिक 9 छेदात 2. याला जर सोडतो म्हणलं तर 9 मधून 1 केला 8, 8 छेदात 2 म्हणजेच x बरोबर 4. इथे सोडवा. x बरोबर छेद सारखा आहे, एकदाच लिहा. वजा 1 वजा 9 किती होतात, वजा 10. म्हणजे x बरोबर याला भाग देऊ, किती होतात, वजा 5. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्या वर्ग समीकरणाचे मूळ माहित होतात आपल्याला, 4 आणि वजा 5. आणि ही दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहेत. समजलं? आपण ज्या लिहिलेल्या पायऱ्या त्या पायऱ्यानुसारच केले. आधी वर्ग समीकरणातला सामान्य रूपासारखं लिहिलं, ते दिलेलंच होतं. नंतर वर्ग समीकरणातल्या वर्गवाल्या पदाचा सहगुणक 1 करून घ्यायचा होता, त्याच्यासाठी त्याला भागावं लागत होतं, पण इथं 1 ऑलरेडी आधीच होता त्याच्यामुळे आपण भागलं नाही. नंतर जे समीकरण तयार होतं त्याचं वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत तुलना करून b ची किंमत घेतली. नंतर b च्या किमतीला 2 न भागलं. नंतर b/2चा वर्ग घेतला. ते जे पद आलं ते पद या 3 पदामध्ये अजून एकदा टाकलं, एकदा काढलं, म्हणजे 5 पदात हे केलं वर्ग समीकरण तयार. त्यातल्या तिघांपासून पूर्ण वर्गाचं रूप केलं. दुसऱ्या 2 पदांना सोडवलं, त्यांना पलीकडच्या बाजूने पाठवलं. पूर्ण वर्ग पद एका बाजूला दुसरं पद, तर त्याच्यामुळे पूर्ण वर्गाचं वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ कटलं, कंस उघडला आणि चलाची किमती आल्या 2. आणि ह्या 2 चलाच्या किमती हे दुसरं काही नसून आहे वर्ग समीकरणाचे मूळ. ठीक आहे.